नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट 1500 रुपये जमा होत आहेत. खूप लाडक्या बहिणींचे प्रश्न होते की दादा आतापर्यंत मला 1500 रुपये आलेले नाही. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता कोणाकोणाला येत आहे आणि त्याचबरोबर ज्यांना पैसे आतापर्यंत येत नाही होते, काही प्रॉब्लेम झालेला होता KYC मुळे काही प्रॉब्लेम, आणि ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे येत नाही होते त्यांना सुद्धा पैसे येणं सुरू झालेले आहेत. मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या थेट खात्यामध्ये आलेला आहे. काही महिलांनी मेसेज केला आहे की आम्हाला मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा आलेला आहे आणि त्याचबरोबर मे महिना व जून महिन्याचा हप्ता सुद्धा आलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता की 16/6/2026 पासून जे आहे ते वाटप सुरू झालेलं आहे आणि काही महिलांना 1500 रुपये सुद्धा त्यांच्या थेट खात्यामध्ये झालेला आहे. मे महिन्याचा 1500, त्याचबरोबर जून महिन्याचा 1500 सुद्धा हप्ता जमा झालेला आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून पाहत आहात आणि तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये आले ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून आपल्याला आणखी माहीत चालणार की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणखी जे आहे पैसा वाटप सुरू आहे. मी तुम्हाला एकदा लिस्ट सांगून देतो कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता जे आहे ते सुरू आहे. म्हणजे लिस्ट वाईज तुम्हाला माहीत चालेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात, त्या जिल्ह्यामध्ये आहात का जे मी तुम्हाला सांगत आहे. कारण असं 12 जिल्हे मिळून ते पूर्णपणे ते पैसे पाठवून राहिले आहेत. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात ते पहा. मी तुम्हाला एक एक जिल्ह्याचे नाव इथे सांगतो. सर्वात पहिले तुम्ही पाहू शकता परभणीमध्ये 1500 रुपये मे महिन्याचा हप्ता व जून महिन्याचा हप्ता महिलांना भेटलेला आहे. लातूरमध्ये मे महिन्याचा हप्ता जून महिन्याचा भेटलेला आहे आणि नांदेडमध्ये सुद्धा मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता यांना भेटला आहे. एवढ्या जिल्ह्यांना भेटलेला आहे. त्याचबरोबर आता जळगाव, धुळे व नंदुरबार इथे सुद्धा मे महिन्याचा हप्ता व जून महिन्याचा हप्ता तुम्हाला सुद्धा तुमच्या थेट अकाउंटमध्ये आलेला आहे. बहुतशे महिलांनी मेसेज करून सुद्धा सांगितले की आम्हाला पैसे आलेले आहे. त्याचबरोबर काही महिलांनी हे सुद्धा सांगितले की ज्या महिलांना आतापर्यंत पैसे येत नव्हते मार्च महिना एप्रिल महिन्यात त्यांना सुद्धा ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये येणं सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर आता ठाणे, जर तुम्ही ठाणेमधून असाल, पालघरमधून असाल, रत्नागिरीमधून असाल, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये मे महिन्याचा हप्ता व जून महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये येणं सुरू झालेला आहे. आणि जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसा येणं सुरू झालेला म्हणजे आला नसेल तर तुम्हाला 3 दिवसाच्या आत हे पैसे तुम्हाला भेटतील. सर्वात पहिले तुम्हाला मे महिन्याचे 3 दिवस भेटतील आणि त्याचबरोबर तुम्हाला जून महिन्याचे सुद्धा तुम्हाला त्याच्यात लागोपाठ तुम्हाला सुद्धा ते पाहायला भेटणार. मे आणि जून तुम्हाला एकामागे एक भेटणार. त्याचबरोबर बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा मे महिन्याचा हप्ता व जून महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर हे 12 जिल्हे होते. 12 जिल्ह्यांपैकी 12 जिल्हे वाटप सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर नंतरचे 12 जिल्हे असं करून करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बहिणींना मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. जर काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मार्च, एप्रिल, मे, जून याचा हप्ता आलेला आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आणखी मी तुम्हाला सांगणार, जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल KYC, ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसा आलेला नसेल, त्याचं थांबलेला असेल, तर अशा महिलांनी सुद्धा मेसेज करा. त्यांना मी उपाय सांगणार की काय करावं, कुठे जायचं, कसं करायचं, त्यांना सुद्धा ते पैसे सुरू होतील. अशा प्रकारची अपडेट होती. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या अपडेटसोबत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.